पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला प्रभाग क्रमांक 18 क मध्ये मोठा धक्का बसला आहे। या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहेंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। विशेष म्हणजे स्नेहल ढमाले पाटील या भाजपचे विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या बहीण आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता। मात्र या भूमिकेनंतरही आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या बहिणीला अपक्ष म्हणून मैदानात उतरवले। या घडामोडीनंतर भाजपच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली असून या प्रकरणाची तक्रार भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दरम्यान पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी प्रभाग 18 क मधील हा प्रकार पक्षासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे। या संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही आर्थिक आमिष दिले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून माघारीचे कारण पूर्णतः राजकीय आणि परिस्थितीजन्य असल्याचे सांगण्यात येत आहे। निश्चित आनंद आहे। आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 6 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यांच्या समोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आता आम्हाला विजयाचा षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे। महाराष्ट्रात प्रथमच असं झालंय की बीजेपी उमेदवारांनी फॉर्म मागे घेतलेला हे खरं आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलाय। त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवतो। शेकापने तुमच्यावरती आरोप केलाय की पैसे वाटप धमकी देऊन सर्व घडवून आणलेलं आहे। असे आता शेका पक्षाकडे दुसरं काहीच म्हणण्यासारखं नाही। जे उमेदवार होते शेका पक्षाचे तेही सक्षम होते, तगडे होते, असे काय दादागिरी करून आणि पैसे घेऊन जाणारे नव्हते। परंतु वॉर्डामध्ये आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आणि नंतरची पुढची नामुष्की टाळण्याकरता त्या उमेदवाराने विड्रॉल केलंय आणि ही वस्तुस्थिती त्यांना पचनी पडत नाही। त्याच्यामुळे बिनबिडाचे आरोप करणं, कोणी सांगणं 50 लाख दिले, 1 कोटी दिले, हे निराधार आरोप आहेत। याला आज आमच्या विजयामध्ये विरजण टाकण्याकरता काहीतरी बोलावं लागतं। त्यांना फेस सेव्हिंग हे वाक्य घेतल्याशिवाय त्यांचं फेस सेव्हिंग होत नाही। त्याच्यामुळे हे लोक असा आरोप करतात।